सकाळ सर्वांना, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा थोड्या लेट आल्यात, पण समजून घ्या मित्रांनो, काम आहे आणि एडिटिंगला खूप जास्त वेळ झालाय। तर ह्या मी आळूची पानं दाखवणार आहे तुम्हाला। तर मित्रांनो, खूप वर्षापूर्वी मी आळूचा एक छोटासा गड्डा लावला होता आणि त्याचं ह्या टपामध्ये एक टपातच ठेवलं होतं। खरं तर हे काय मी कुठल्या तुम्हाला सांगतो की कुंडीमध्ये वगैरे लावलेलं नाही, जे आपल्या घरात ते टप असतात ते फुटतात, तर त्याचाच वापर केला आहे मी इथं त्यासाठी दुसरं कुठलं मी खर्च जास्त केलेला नाही। तर त्या फुटक्या टपातच छान अशी आपली रानातली जी माती असते ती भरून त्याच्यामध्ये आळूचा गड्डा एक लावला होता, तर त्याच्याशी भरपूर असे गड्डे झाले। त्यानंतर मी दुसऱ्या टप्प्यात ट्रान्सफर केलं। तर खरं तर आळूची जी पानं असतात ती वेगवेगळ्या प्रकारची असतात, देशी असतात आणि अजून एक वेगळे असतात जी औषधासाठी वापरली जातात, पण त्यांना जास्त घशात खवखवतं, त्यामुळे देशी पानं सगळ्यात बेस्ट असतात। जिथं कुठे तुम्हाला देशी आळूचा गड्डा असेल तिथनं आणा आणि छानशे एखाद्या टपात किंवा एखाद्या कुंडीत लावा, फास्टमध्ये ते खूप जास्त वाढतात। चला तर माझी आळूची पानं पाहू शकता किती भरपूर अशी निघलेले आहेत। तर आता छान अशी मस्त खमंग वडी करणार आहे, तुम्ही या वडी खायला आळूची। चला बाय।